ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अगदी थोड्याच दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार असून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस येत आहे 28 ऑक्टोबर 2024ला आणि वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी येत आहे धनत्रयोदशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपले हिंदू पुराण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की समुद्र मंथनाद्वारे भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणूनच याला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. या धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते. असं म्हणतात की या धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर यांची पूजा केल्यानं आपल्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही. त्याचबरोबर भगवान धन्वंतरीची पूजा केल्यानं आपल्याला सर्व रोगांपासून, आजारापासून मुक्तता मिळते. या धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहावा आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची, मुलाबाळांची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करावी, यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात आणि हेच उपाय करून अनेक लोक श्रीमंत होतात. त्यांच्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की धनत्रयोदशीच्या दिवशी असे कोणते उपाय आपल्याला करायला हवेत जेणेकरून माता लक्ष्मी आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहील. आता हे कोणते उपाय आहेत जे केल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करणार आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता जो पहिला उपाय आहे, जो आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे, तर या धनत्रयोदशीच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ ठरतं. परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे, स्वच्छता करायची आहे. माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते. म्हणून स्वच्छता करायची आहे. लादी पुसत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे ते दूर होईल. त्यानंतर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा मग स्वच्छ पाणी घेतलं तरी चालेल. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. पुन्हा एकदा थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. हे उपाय करण्यासाठी आपल्याला खडे मीठ म्हणजे जाडे मीठ घ्यायला लागतं. आपल्या घरामध्ये जे बारीक मीठ असतं तर ते घ्यायचं नाही किंवा जे दुसरं सैंधव मीठ आहे तर त्याचा देखील वापर करायचा नाही. तर या उपायांसाठी जाडे मीठच असायला हवं. आणि मीठ हे समुद्रापासून मिळतं आणि माता लक्ष्मी ही समुद्रातूनच निर्माण झालेली आहे. त्यामुळं आपल्याला या उपायांसाठी हे खडे मीठ वापरायचं आहे. आणि हे मीठ आणि हळद टाकलेलं पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपल्या उंबरटा आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो देखील या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आहे. शक्यतो दररोजच आपल्याला आपल्या उंबरट्याची आणि दरवाजाची स्वच्छता करायला हवी. या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकाची आणि या उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे, कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये इथूनच प्रवेश करत असते आणि तिच्या स्वागतासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती आपल्याला झेंडूच्या फुलाचं तोरण किंवा आंब्याच्या पानाचं तोरण किंवा अशोकाच्या पानाचं तोरण हे लावायचं आहे. हे ज्या तोरणं आहे तर ही लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती येत नाही, घरामध्ये कोणतंही विघ्न येत नाही. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं होत नाही. मग त्यांनी काय करायचं आहे तर या धनत्रयोदशीच्या दिवशी एक मूठभर म्हणजे एक 5 ते 10 रुपयाचे धने खरेदी करून आणायचे आहेत. एक वाटी भरेल एवढे धने आपल्याला या दिवशी खरेदी करायचे आहेत आणि या धन्यासोबतच आपल्याला या दिवशी हळद आणि कुंकू देखील खरेदी करायचं आहे. अशा या 3 वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्ही एखाद्या चांदीचं नाणं किंवा चांदीची पावलं देखील या दिवशी खरेदी करू शकता, कारण चांदीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि त्यामुळं जरी तुम्हाला सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्हाला चांदीची पावलं किंवा एखादं चांदीचं नाणं खरेदी करणं शक्य होत असेल तर ते तुम्ही अवश्य करावं, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील. आणि हे धनत्रयोदशीच्या दिवशीच सकाळी आपल्याला खरेदी करायचं आहे. खरेदी करून आणल्यानंतर आता मी या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेची पूजा केलेली आहे, भगवान श्रीहरी विष्णूंची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला एक आसन करायचं आहे. म्हणजेच अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा कुठेही तुटलेल्या, किडलेल्या नसाव्यात. त्याच्यावरती जर तुम्ही चांदीचं नाणं किंवा पावलं खरेदी केली असतील तर ती ठेवायची आहेत. एका वाटी
वाटीमध्ये धने, एका वाटीमध्ये हळद आणि एका वाटीमध्ये कुंकू ठेवायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे. या ज्या वस्तू आणलेल्या आहेत तर त्यांची देखील विधिवत पूजा सेवा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मी समोर बसून आपल्याला कनकधारा स्तोत्र, श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे, बीज मंत्र आहे, त्याचा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. या ज्या वस्तू आणलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी, तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. अशा प्रकारे मंत्र जप झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, कोणती विघ्न असतील, संकट असतील, बाधा असतील तर ते माता लक्ष्मीला बोलून दाखवायचे आहेत. आणि या ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या दिवसभर आपल्याला या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत. आता जरी सकाळी जरी शक्य झालं नाही तरी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. आणि त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेला आपल्याला तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ आणि आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला देशी गाईच्या तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर दिवाळीमध्ये मातीच्या दिव्याला विशेष महत्त्व असतं. म्हणूनच तुळशीजवळ आणि आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर आपल्याला मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील चिमूटभर पिवळी मोहरी, चिमूटभर हळद आणि 2 लवंगा आपल्याला टाकायचा आहे. आणि असा हा दिवा तुळशीजवळ आणि देवघराजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. आपल्या उंबरट्याची देखील 3 सांजेला आपल्याला पूजा करायची आहे. उंबरट्याच्या बाहेर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर आपण हे जे धने ठेवलेले आहेत तर त्यातील आपल्याला 1 मूठभर धने घ्यायचे आहेत. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे मूठभर धने, आपण जी हळद ठेवलेली आहे तर त्यातील थोडी हळद, थोडेसं कुंकू, अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं यामध्ये ठेवायचं आहे. याची एक पोटली तयार करायची आहे. अशाच तुम्ही 2 किंवा 3 पोटल्या तयार करू शकता. 1 पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. म्हणजे तुमच्या घरातील धनधान्य, पैसा अडका ज्या ठिकाणी ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गल्ल्यामध्ये देखील 1 पोटली ठेवून द्यायची आहे. आणि तिसरी जी पोटली आहे तर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपण आतबाहेर करत असतो, माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करत असते, तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला आपल्याला ही 1 पोटली बांधून ठेवायची आहे. अशा या 3 पोटल्या करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे धने ठेवलेले आहेत तर त्यातील 7 धने मोजून घ्यायचे आहेत. आता तुमच्या कुटुंबामध्ये 2, 3, 4 जर व्यक्ती असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे 7-7 धने तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. मोजून धने घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून तुम्हाला 7 वेळा हे धने उतरवायचे आहेत, ओवाळायचे आहेत. आणि हे धने ओवाळून झाले की एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. आणि जर माता लक्ष्मीला आपल्या घरातील व्यक्तींविषयी काही जर प्रार्थना करायची असेल, बोलायचं असेल तर हे 7 धने ओवाळत असताना आपल्याला बोलायचं आहे. हे सर्व धने एका प्लेटमध्ये गोळा करायचे आहेत प्रत्येकाचे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत आणि हे धने पेटवून द्यायचे आहेत. त्यानंतर उरलेले जे धने आहेत तर ते तुमच्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही धान्य ठेवता तर त्या प्रत्येक धान्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे चिमूट धने यातील टाकायचे आहेत, जेणेकरून तुमचं घर हे धनधान्याने भरून जाईल. त्यासेच तुमच्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे तर त्या कर्त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये देखील यातील चिमूटभर धने तुम्ही बांधून ठेवू शकता. त्यामध्ये देखील तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. आता हळद का टाकायची आहे तर हळद ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि हळद ही आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, निगेटिव्हिटी असते तर ती दूर करण्यास मदत करत असते. कोणतीही अडचण आली, विघ्न आली तर ते दूर करण्याचं काम हे हळद करत असते. आणि त्यानंतर उरलेले जे धने आहेत तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा आपल्या मुलाबाळांजवळ ठेवू शकता. आणि जर जास्त धने असतील तर तुम्ही ते जी पोटली करून तुमच्या देवघरामध्ये देखील स्थापन करू शकता. आता जी आपण हळद खरेदी करून आणलेली आहे तर ज्या वेळेला आपण आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो तर त्यावेळेला हे अभिमंत्रित केलेली हळद आहे तर ती या उंबरट्यावर हळदीचे लेपन करण्यासाठी आणि मुख्य दरवाजावरती हळदीनं स्वस्तिक काढतो तर त्याच्यासाठी आपल्याला ही हळद वापरायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील जो हळदी कुंकवाचा करंडा आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे हळद ठेवायची आहे. दररोज आपण माता लक्ष्मींची, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करत असताना ही हळद तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना लावायची आहे. आणि आपल्या स्वतःच्या कपाळी देखील, तसेच घरातील कुटुंबातील सर्वांच्या कपाळी देखील ही हळद आपल्याला लावायची आहे. आणि ह्या हळदीमध्ये आपल्याला वाढ करत राहायचं आहे. म्हणजेच ही हळद संपत आली की यामध्ये आपण अधिक वाढ करायची आहे. त्यानंतर हे जे कुंकू आणलेलं आहे तर ती कुंकू देखील आपल्याला हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये घालायचं आहे. दररोज माता लक्ष्मीची पूजा करताना माता लक्ष्मीला तसेच आपल्या स्वतःला देखील हे कुंकू लावायचं आहे.
आणि या कुंकवामध्ये देखील आपल्याला वाढ करत राहायचं आहे। आता जी हळद आहे तर ते हळदीचं पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होईल। आणि अशा प्रकारे आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत। आता हे जे श्रीमंत झालेले लोक आहेत किंवा पैसेवाले जे लोक असतात तर ते असेच काही माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून उपाय करत असतात। तर त्याचबरोबर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणं, माता लक्ष्मीची पावलं खरेदी करणं, या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराच्या अंगणामध्ये जरी अगोदरपासून तुळशीचं रोप असेल तरी देखील या दिवशी तुम्ही तुळशी मातेचं रोप अवश्य खरेदी करून आपल्या अंगणामध्ये आणून लावायचं आहे। हे धनत्रयोदशीचा दिवस हा अत्यंत पवित्र शुभ मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीची जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त सेवा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जर एकाक्ष नारळ जर मिळाला तर तो एकाक्ष नारळ देखील तुम्ही खरेदी करून घरी आणायचा आहे, त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर या दिवशी शंख देखील खरेदी करू शकता। शंख खरेदी करून आणून आपल्या देवघरामध्ये याची स्थापना करायची आहे। दररोज सकाळ संध्याकाळ याची पूजा करायची आहे। शंख हा समुद्रातून निर्माण झालेला आहे, माता लक्ष्मी ही देखील समुद्रातून निर्माण झालेली आहे आणि शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो। त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळी या शंखाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। त्याचबरोबर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे या पिवळ्या कवड्या देखील तुम्ही खरेदी करून या दिवशी आणू शकता आणि या पिवळ्या कवड्यांची पूजा करून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता, गल्ल्यामध्ये ठेवू शकता। पिवळ्या कवड्या ठेवत असताना तुम्हाला 5, 7, 11, 21 अशा कवड्या खरेदी करायच्या आहेत आणि या कवड्या लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे यांची देखील तुम्हाला सकाळ संध्याकाळ रोज पूजा करायची आहे। अशा या अगदी साध्या सोप्या परंतु अत्यंत प्रभावी सेवा हे उपाय तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहेत, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही। माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये वास करेल। फक्त आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायला हवी। ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर तिथं नेहमी माता लक्ष्मी वास करत असते। तर अशा प्रकारे आपली आजची माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।